द्वारे अत्यंत सोपे प्रश्न असतात. हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. भूमितीचा घटक आपला संपलेला आहे. हा घटक आपला चित्रालेख आहे. या चित्रालेख घटकाला 4% इतका भारांश आहे. 4% म्हणजे 100 मार्काच्या पेपरमध्ये 4 गुण या घटकावर येणार म्हणजे येणार. 4 गुण आहेत म्हणजे प्रश्न संख्या आहे 2. म्हणजे या घटकावर 2 प्रश्न कंपल्सरी विचारले जाणार आहेत. म्हणजे एकतर हा मार्क मिळवून देणारा घटक आहे आणि याला ऑप्शन नाही, म्हणजे याचा प्रश्न येणारच आहे. आपण लगेचच प्रश्नांना सुरुवात करू आणि प्रश्न घेऊनच आपला तास आपण या ठिकाणी सुरू करू. पहा, हा तुमच्या समोर जो प्रश्न आहे तो वाचून घ्या, नीट पहा. आता सगळ्यात आधी कोणत्याही प्रश्नामध्ये काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपलं लक्ष आधी गेलं पाहिजे. याच्यामध्ये चित्ररूप माहिती जेव्हा आपल्याला दिली जाईल त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे असलेलं प्रमाण. हे बघा, प्रमाण इथं आहे. हे प्रमाण तुम्ही सर्वात आधी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे या चित्राचं प्रमाण कसं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक चित्र बरोबर 10 खेळाडू. बघा, एका चित्रासाठी 10 खेळाडू आहेत असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 10 खेळाडू. चित्र बघा, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी खेळ आहेत. क्रिकेट, खो खो आणि कबड्डी. तर प्रत्येक खेळाच्या समोर ठराविक चित्र आहे आणि वर दिलंय त्यांनी खेळाडूंची संख्या. आता क्रिकेट समोर 4 चित्र आहेत म्हणजे 4 खेळाडू आहेत का, तर नक्कीच नाही. कारण त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला पाहावं लागेल. याचं प्रमाण आहे एका चित्राला 10 खेळाडू. म्हणजे क्रिकेटसाठी चित्र आहेत 4, प्रत्येक चित्राला 10, 10 गुणिले 4 बरोबर 10×40. म्हणजे या पहिल्या चित्रासाठी 40 खेळाडू आहेत. दुसरं चित्र आहे खो खो, हे 30 खेळाडू. कबड्डी 20 खेळाडू. पहा, या ठिकाणी प्रत्येक चित्रावरून आपण तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या समोर मांडलेली आहे. आता अतिशय सोप्या प्रकारचा हा प्रश्न असतो. आधी आपण प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न काय आहे पहा. शेजारील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. पहा, प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची पण चित्ररूप माहितीचा आधार घ्यायचा. ठीक आहे. पहिला प्रश्न आपण पाहू. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा हा. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती. आता पहा, क्रिकेट शब्द या ठिकाणी आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 4 चित्र आहे. एक चित्र 10 खेळाडू, 10 गुणिले 4 40 खेळाडूंची संख्या. या ठिकाणी 40 खेळाडू क्रिकेट खेळतात. मग बघा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर पर्याय पहिला 10, दुसरा 20, तिसरा 50 आणि चौथा पर्याय 40 आहे. आपल्याला 40 हा पर्याय पाहायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर, प्रश्न पहिल्याचं उत्तर हे चौथ्या पर्यायात आहे. म्हणून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चौथं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि हे रंगवताना मात्र आपण प्रश्न आणि त्याचा उत्तराचा पर्यायाचा क्रमांक हा काळजीपूर्वक पाहायचा.
प्रश्न आणि उत्तराचा पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. पुढच्या स्लाइडवर आपण जाऊ. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेला होता. पहा, चित्र पहा आणि चित्ररूप माहितीचा आधार घेऊन आपल्याला याचं उत्तर सोडवायचं आहे. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्ररूप माहितीच्या आधारे सगळ्यात आधी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, आपलं लक्ष हे प्रमाणावर गेलं पाहिजे. बघा, इथे प्रमाण आहे आणि प्रमाण काय सांगतं? प्रमाण आहे एक चित्र बरोबर 10 रोपे. एका चित्राला 10 रोपे आहेत. म्हणजे या चित्रामध्ये रोप आहेत. एका चित्रासाठी 10 रोप आहेत. रोपांची संख्या. आता पहा, गुलाबाची 3 चित्र, 10 एका चित्राकरता 3 चित्राकरता 10 गुणिले 3 गायत्री. कारण प्रश्न तो आहे. या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न काय आहे आपण पाहू. गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या. गुलाब व मोगरा म्हणले. गुलाब व मोगरा. आता मोगरा आहे 20, गुलाब आहेत 30. बघा, गुलाब व मोगरा म्हणजे गुलाब आणि मोगरा यांची आपण बेरीज करू. 30 आणि 20 यांची बेरीज 50. पहा, गुलाब व मोगरा 50 यांची संख्या ही, म्हणजे ही संख्या 50 जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा, जास्वंदाची संख्या आहे 40, म्हणजे जास्वंदाच्या या रोपांच्या 40 या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे ही जास्त आहे त्यांनीच सांगितले, फक्त कितीने जास्त आहे. बघा, ही संख्या जास्त आहे आणि ही कमी आहे. तर ही 50 आणि ही 40. 50 आणि 40 त्याच्यामध्ये कितीने जास्त आणि कितीने कमी असा प्रश्न असल्यानंतर दोघांचा फरक आपण काढतो. तर कितीने जास्त आहे, वरची दोघांची मिळून बेरीज 30 आणि 20 50, 10 40, ही संख्या 10 ने जास्त आहे.
चित्र नाही विचारले, आपल्याला संख्या विचारले, त्यामुळे 10 ने जास्त. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. मग पहिला पर्याय, तिसरा आणि चौथा आपण सगळे पाहून घेतले, पण आपला पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न तुम्ही नीट पाहून घ्या. प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलते, पण प्रश्नाचा प्रकार मात्र तोच आहे. त्यामुळं याच्यामध्ये फक्त लक्षपूर्वक पाहणे आणि दिलेली गोष्ट सोडवणे इतका सोपा प्रकार आहे. एकदा तुम्ही प्रश्न पाहून घ्या. पहिला प्रश्न, चला, चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि प्रश्न पूर्ण वाचत जा. जरी आपल्याला हे सगळं माहिती आहे कसं सोडवायचे, तरीही दिलेला प्रश्न वाचण्याची सवय ठेवा. प्रमाणावर आपण जाऊ. एक, या विद्यार्थ्याचं चित्र म्हणजे 25 विद्यार्थी. एका चित्राकरिता या ठिकाणी 25 विद्यार्थी आहेत. पहा, मग आता हे जे खेळांचे प्रकार आहेत या ठिकाणी प्रकार पाहून घेऊ. फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, कबड्डी आणि खो खो हे सर्व सांघिक खेळ आहेत. या प्रत्येक खेळाच्या पुढे ठराविक चित्र आहे आणि हे जे चित्र आहेत 1, 2, 3 आणि 4 या चित्रांसाठी वर दिलेलं प्रमाण आपण पाहू. एका चित्रासाठी 25 विद्यार्थी आहेत. तर पहा, फुटबॉलच्या समोर 4 चित्र आहेत, म्हणजे एका चित्रासाठी 25 विद्यार्थी, तर 4 चित्राकरिता 100 विद्यार्थी. फुटबॉल खेळणारे 100 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. क्रिकेटचं पाहू आपण. 1, 2, 3, 4, 5, 25 गुणिले 5, 125. ते अडकतोय ते. 125 बघा, क्रिकेट 125. बास्केटबॉल खेळणारे 2 चित्र आहेत. चित्र 2 आहेत म्हणजे 25 गुणे 25 गुणे 50. नाही, इथे स्टॉप होते. कबड्डी चित्र बघा किती आहेत. 6 चित्र आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या 6 चित्रांना 25 6 वेळा 25 6 वेळा 150 विद्यार्थी आहेत. पहा, खो खो. खो खोचं काय, 1, 2, 3, 25 त्रिक 75. आता हे तुम्हाला सगळं या ठिकाणी असं करून घ्यायची आवश्यकता नाही पेपरला. आपल्याला जे विचारलं जाईल त्याच्यावरच आपण पाहू. आता फक्त आपण हे समजून सांगताना हे सर्व पाहतो. आता आपल्या प्रश्नाकडे जाऊ. कबड्डी खेळणारे विद्यार्थी. कबड्डी खेळणारे विद्यार्थी कुठे आहेत? कबड्डी नीट पाहायचं. कबड्डी खेळणारे विद्यार्थी 1, 2, 3, 4, 5, 6, 25 सख 150. कबड्डी खेळणारे विद्यार्थी 150 आहेत. बरोबर, बघा, कबड्डी खेळणारे विद्यार्थी 150 आहेत. बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, ज्याला 4 जोडलेला आहे 4, ते घर आपल्याला खाली घ्यायचं. कधी, जेव्हा पट विचारले जाईल. पट म्हणजे त्याच्या किती पट आहे याचा अर्थ या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार या क्रियांचा संबंध आहे. ज्याच्या विचारलं जाईल ते घर आपल्याला खाली मांडायचे. कोणाचं विचारलंय? बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थी. बास्केटबॉल हा खेळ खेळणारे विद्यार्थी आहेत 50, 1 आणि 2. मग बास्केटबॉल खेळणाऱ्यांच्या, त्याला 4 जोडलाय, त्याची संख्या खालच्या घरातली आहे. बास्केटबॉलच्या, आता पहा, यांचा जो भागाकार आहे तो आपल्याला कळायचा. 5चा पाडा
5 त्रिक 15. म्हणजे कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉलच्या 3 पट आहेत. पाहू आपण. बास्केटबॉल 50 आणि 50 ची 3 पट बरोबर भरली की नाही बघा. बास्केटबॉलचं 3 पट म्हणजे 50 ची 3 पट 150. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 पट तिप्पट. आता बघू आपण 3 पट उत्तर कुठं आहे. 50 नाही, 150 नाही, संख्या नाही, 5 पट नाही, तर आपलं उत्तर आहे 3 पट. 3 पट पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. म्हणजे या उत्तरापर्यंत येण्याकरता प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त कुणाची पट ज्याच्या विचारली जाईल ते घर खाली मांडायचं हे मात्र लक्षात ठेवा. आणि एकदा आपण त्याचा पडताळा करून पाहिजे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न तोच आहे मार्च 2021 या वर्षी परीक्षेमध्ये आलेला. पहा आता आपण प्रश्नांवरून डायरेक्ट घेऊ. प्रमाण फक्त आधी पाहू. 25 विद्यार्थी आहेत. क्रिकेट व बास्केटबॉल. आता बघा क्रिकेट व बास्केटबॉल म्हणजे हे दोन्ही खेळ आपल्याला पाहावे लागतात. पाहू आपण एकत्र चित्र मोजू. 1 2 3 4 5 6 आणि 7 या दोन्ही खेळांची चित्र आहेत 7. 25 विद्यार्थ्यांप्रमाणे 25 गुणिले 7. आता हा गुणाकार म्हणजे हा पाढा सगळ्यांचा 25चा पाढा चांगला पाठ आहे. 25 क 150 आणि 25 7 175. या दोघांची संख्या आहे 175. खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही म्हणजे ही 175 ही बघा ही फुटबॉल कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फुटबॉल व कबड्डी. फुटबॉल आणि कबड्डी. आता फुटबॉल 1 2 3 4. कबड्डी 1 2 3 4 5 6. 6 आणि 4 10 चित्र. 25 गुणिले 10 200. म्हणजे या दोघांची बेरीज आहे 250 फुटबॉल व कबड्डी. आता बघा 175 ही संख्या फुटबॉल व कबड्डी यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहीतच आहे ही संख्या कमी आहे यांच्यापेक्षा, कारण ही जास्त आहे 250. मग कितीने कमी आणि कितीने जास्त फक्त वजाबाकी करतो आपण. 250 मधनं आपली 175 ही संख्या वजा करू. बघा हे वरचे 25 आणि ते 50 75. म्हणजे आपलं उत्तर 75 आहे. 75 ने ही संख्या कमी आहे आणि ही संख्या 75 ने जास्त आहे. आपल्याला कमी पाहायची 75. सगळे पर्याय पाहून घेऊ. 50 नाही, 25 नाही, 150 नाही. जेव्हा 3 पर्याय नाही तेव्हा आपला पहिला पर्याय पाहू 75. पहिला पर्याय पहिल्या क्षणी तो बरोबर आहे तरी पण पहिला पर्याय रंगवायचा नाही. लक्षात ठेवा. थोडा वेळ जाऊ द्या. तेवढा वेळ गेल्याने काही फरक पडत नाही. तो वेळ तुम्हाला त्याकरता द्यायला लागतो. पहिला पर्याय रंगवण्याआधी सगळे पर्याय पाहायचे. खात्री झाल्यानंतर पहिला पर्याय रंगवायचा. पहा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला आपण पुढे जाऊया. आता हा नवीन प्रश्न आहे. प्रश्नाचा प्रकार या ठिकाणी बदललाय. प्रश्न कोणत्याही प्रकारचा आला तरी फक्त आधी प्रमाणच पाहायचं, बाकीचं नंतर. प्रमाण बघा किती आहे. एका चित्रासाठी व्यक्ती आहेत 50. एका चित्रासाठी प्रमाण आहे 50 व्यक्तींचं. पाहू आता इथं प्रत्येक वेळेला हे मांडत बसण्याची आवश्यकता नाही. एकदा वाचून घेऊ. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे. एका गावामधले पुरुष, स्त्री, मुलगे, मुली व वयोवृद्ध. आता बघा मुलगे म्हणजे बॉय, मुलगे. आणि या मुलगेच अनेक वचन हे अनेक वचन आहे मुले. आपण मुले म्हणताना मुलं गे आणि मुले याच्यामध्ये मुलं घोळ करतात. आता मी जे सांगितलं त्याच्यावर नीट लक्ष द्या. मुलगे
हे अनेक आहे का एक आहे? मुलगा एक आणि त्याचं अनेक वचन या ठिकाणी आहे मुलगी. पण मुले पण जेव्हा म्हणतो आपल्याला तेव्हा वाटतं हे सगळे बॉईज आहेत. तर तसं नाही. मुले हा शब्द मूल या शब्दाचं अनेक वचन आहे. म्हणजे हे मूल छोटं जे मूल आहे बा ते मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण. म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये चाइल्ड म्हणतो आणि चाइल्डचं अनेक वचन आहे चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजे मुले. पण जर मुलगा असेल स्पेसिफिक त्याला बॉय म्हणायचं आणि मुलगाचं मुलगी. हे प्रत्येक वेळेला गणितामध्ये हे सांगण्याची आवश्यकता नसते. पण नेमकं आपलं जे आपण शिकतोय ते नेमकं आपल्याला पक्क माहित आहे का नाही त्याकरता या शब्दाकडे लक्ष देऊन पहा. मुलगा, मुलगाचं अनेक वचन मुलगी. ठीक आहे. बघा गावातील एकूण पुरुषांची संख्या किती आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. जास्त विचार करायची गरज नाही. पुरुष फक्त मेल आपल्याला पाहिजे. पुरुषांची संख्या चित्र बघू. 4 चित्र आहेत. एका चित्राकरता 50 व्यक्ती आहेत. 50, 50, 100 आणि हे 100, 200 म्हणजे 50 चोक 200. त्या गावात पुरुष आहेत 200. बघा 50, 100, 500 आणि 200 पर्याय क्रमांक 4. हे जेव्हा 3 पर्याय आपले कट झाले तेव्हा चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा पुढचा प्रश्न त्या प्रश्नावरचाच हा प्रश्न आहे. म्हणजे चित्र तेच आहे फक्त प्रश्न बदललाय. कारण एका चित्रावर आपल्याला प्रश्न आहेत 2. प्रश्न डायरेक्ट वाचून घेऊ आपण. गावातील मुलींची संख्या गर्ल्स फक्त आपल्याला गर्ल्स पाहायच्यात. मुली कुठे आहेत या ठिकाणी. मुलींची संख्या जेवढी आहे तेवढी आपण काढून घेऊ. 50 गुणिले 3 150 मुली. मुलांच्या संख्येपेक्षा आता मुलांची संख्या मुलांची म्हणजे बॉईजची संख्या इथे आहे बघा. याच्यापेक्षा 1 2 3 4 5 50 गुणिले 5 250. आता याच्याकडे आपण परत येऊ. या प्रश्नाकडे परत यायचं. गावातील मुलींची संख्या आधी विचारली. मुलींची संख्या ही म्हणली. मुलांच्या संख्येपेक्षा मग मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची कमी आहे. म्हणजे आपला शब्द कमी या ठिकाणी येणार आहे. मग कमी शब्द कोणत्या पर्यायात बघा. ज्या पर्यायात आहे कमी आणि या पर्यायात आहे. गावातील मुलींची संख्या कमी आहे मुलांपेक्षा. फक्त कमीचा पर्याय बघायचा. हे दोन्ही पर्याय. हा तिसरा पर्याय या ठिकाणी कट झाला. चौथा नाही बरं का. बघा 150 आणि 250 यांचा जर फरक काढला तर यांची वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. ते आहे 100. म्हणजे आपला पर्याय 100 ने कमी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 50 हा पर्याय कट झाला. 100 ने कमी हे उत्तर बरोबर आहे. मुलींची संख्या 100 ने कमी आहे मुलांच्या संख्येपेक्षा. प्रश्न तोच आहे. स्लाइड तीच आहे बघा. प्रश्न क्रमांक 2. गावची एकूण लोकसंख्या. आता लोकसंख्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे असणारी संख्या मोजणे. त्या गावामधले पुरुष, स्त्रिया, मुलगी, मुली आणि सर्व वयोवृद्ध. वयोवृद्ध महिला आणि वयोवृद्ध सर्व असणारे व्यक्ती. ठीक आहे. तर आता आपण काय करू. सोपं काम करू. सगळे चित्र मोजून घेऊ. 1 2 3 4 4 चित्र आहेत. 3 1 2 3 4 5. कधी कधी डोळ्यांनी पाहताना एखादं चित्र मोजताना राहण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्यक्ष मोजूनच लिहा. आता एवढे चित्र आहेत. चित्रांची संख्या आपण पाहू. 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17. चित्र 17 आहेत. एका चित्राला 50 व्यक्ती आहेत.
आपल्याला लोकसंख्या विचारलेली आहे. पन्नास गुणिले 17. हा शून्य आपण मानून घेऊ. 17चा पाडा 5 पर्यंत. 17 5 85. बघा, म्हणजे आपल्याला जी लोकसंख्या आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे. या गावची लोकसंख्या आहे 850. 850 कोणत्या पर्यायात आहे? हा पर्याय गेला, 750 गेला, 550 गेला, पर्याय 850 हा तिसऱ्या पर्यायावर आहे. बघा, तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढची स्लाइड पहा. प्रत्येक वेळी जेव्हा नवीन स्लाइड किंवा मग नवीन प्रश्न आपल्या समोर येईल तेव्हा आपलं पहिल्यांदा लक्ष हे प्रमाणाकडे गेलंच पाहिजे. बघा, प्रमाण काय आहे आपण पाहून घेऊ. एका चित्राला 50 झाडे आहेत. आता हे 0.5 आहेत, 50 झाडे नाही. म्हणजे एका चित्रासाठी फक्त 5 झाडे आहेत. पाहू, बागेत लावलेल्या झाडांची संख्या चित्ररूप माहितीच्या आधारे दिलेली आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा, बागेतील एकूण झाडांची संख्या किती? एकूण म्हणजे सर्व झाडे. चित्र जेवढी आहेत तेवढी मोजायची. 3 आणि 2 5, 5 आणि हे 4 9. 9 चित्र आहेत. एका चित्राला 5 झाडे, 9 5 45. हे अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. बघा, 45 हा पर्याय कुठं आहे ते आपण पाहू. कुठं नाही ते पण पाहायचं आहे. बघा, ही जी सवय आपल्याला लागली की कुठं नाही कोणता पर्याय चुकीचा, ही सवय आपल्याला खूप उपयुक्त आहे. म्हणजे हे 3 पर्याय चुकीचे आहेत, म्हणून हा दुसरा पर्याय तो योग्यच आहे. सेम तो प्रश्न, फक्त प्रश्नाचा त्या ठिकाणी प्रश्न बदललेला आहे, चित्र तेच आहे. म्हणजे प्रमाण काय बदलणार नाही. 5 झाडं. फणसाची झाडी, बरं, फणसाची झाडे किती आहेत बघा, 1 आणि 2. 5 5 गुणे 10. फणसाची झाडे 10. ही फणसाची झाडे त्याच्या सोडवताना वरच लिहून घ्यायची, 10 झाडे. काजूच्या झाडांच्या संख्येपेक्षा, आता काजू काजू कुठे बघा, इथं 1 2 3 4, 4 पंचे 20. काजूंच्या संख्येपेक्षा काजू आहेत 20. बर, फणसाची झाडे काजूपेक्षा ही झाडे फणसाची ही कमी आहेत. कोणापेक्षा? या काजूपेक्षा. मग कमी शब्द कुठे बघा, कमी इथं आहे आणि कमी इथं आहे. आणखी कमी इथं पण आहे. म्हणजे फक्त हा पर्याय कट होईल, एवढा एकच. फणसाची झाडी काजूंच्या संख्येपेक्षा कितीने कमी, कितीने जास्त. हे मुद्दाम मी थोडं सावकाश सांगतोय, कारण सोप्या प्रश्नात आपली चूक व्हायला नको. की 10 झाडे कितीने कमी आहेत, तर 20 मधनं 10 कमी केले, 10ने कमी आहे. त्याच्याकडे आणखी 10 असतील तर हे बरोबर होईल. म्हणजे 10ने कमी आहेत हा पर्याय बघायचा आहे. 50ने कमी कट झाला, 5ने कमी कट झाला, 10ने कमी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. या प्रश्नाकरता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न पाहून घ्या. बहुतेक तोच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न आपण फक्त प्रॅक्टिस करता घेतोय. परीक्षेला मात्र 2च प्रश्न या घटकावर आहे. ठीक आहे, पहा, बागेतील एकूण काजूच्या झाडांची संख्या किती? एकूण शब्द वापरलाय पण एकूण झाडांची नाही, एकूण काजूच्या झाडांची. 1 2 3 4, 4 पंचे 20. तर 20 हा पर्याय या ठिकाणी आहे. इथं 20 नाही, इथं तिन्हीकडे 20 नाही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आता नवीन चित्र आपण पाहू. बघा, आता नवीन चित्ररूप माहिती. एकदा हे चित्र पाहून घ्या आणि तुम्ही लगेच सोडवायला सुरुवात केली तरी चालेल. पहा, एका क्रीडा संकुलातील, क्रीडा संकुल म्हणजे खेळाचं संकुल, खेळाच्या साहित्यांची, या संकुलामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या साहित्यांची
चित्ररूप संख्या, चित्ररूप माहिती दिलेली आहे. या साहित्यांची आपल्याकडं संख्या आहे. आता बघा, एका चित्रासाठी 5 नग, 5 पीसेस म्हणजे नग. आता बघा, फुटबॉल, फुटबॉल या खेळाचे चित्र आहेत 2. मग एका चित्राकरता 5, 5 गुणे 10. बॅट, बॅट किती आहेत? 4 चित्र, 4 पंचे 20. व्हॉलीबॉल 3 चित्र, 5 त्रिक 15. आणि लेझिम बघा, नीट बघा, 1 2 3 4 5 म्हणजे 5 5 25. आता आपल्या प्रश्नाकडे आपण येऊ. लेझिम साहित्याची एकूण संख्या किती आहे? लेझिम साहित्य किती आहे? संख्या विचारलेली आहेत, या ठिकाणी चित्र विचारलेले नाही. तर लेझिम साहित्य आहेत 25. 25 बघा, 25 तिन्ही पर्यायात नाही, पहिल्या पर्यायात 25, पहिल्या पर्याय अगदी बरोबर आहे. पुढं ही स्लाइड असणार आहे. प्रश्न फक्त बदलला. प्रश्न बघा आता पुढचा. व्हॉलीबॉलची एकूण संख्या किती? अगदी सोपा प्रश्न आहे, त्याच्यात काहीही वेगळं विचारलेलं नाही, फक्त व्हॉलीबॉल नीट पाहायचा आहे. व्हॉलीबॉल ची संख्या विचारलेली आहे. 1 2 3 3 8 15. 15 ही संख्या आहे. बघा, 15 पर्याय क्रमांक 2. काही प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि सोपे प्रश्न परीक्षेला असतात. असा गैरसमज आहे की पेपर खूप अवघड आहे. पेपर अवघड नसतो, पेपर सोपा पण असतो, हे लक्षात ठेवा. जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही ती फक्त आपल्याला अवघड वाटते. चित्र सेम आहे, 5 नग आहेत. क्रीडा संकुलातील एकूण खेळाच्या साहित्यांची संख्या किती आहे? एकूण खेळाच्या म्हणजे खेळ आहेत 4, त्या 4 खेळाचं एकूण साहित्य म्हणजे सगळे चित्र मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. परत चेक करा. 4 4 2 6 6 3 9 9 1 10 10 4 14. 14 गुणिले 5 14 पंचे 70. एकूण साहित्य आहेत 70. 70 पर्याय चौथा आहे, पण हे तिन्ही पर्याय बघून घेऊ. आता हा पर्याय रिपीट झालाय बघा. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढं. आता बघा, आता ही तुमच्या आवडीची स्लाइड आहे बरं का. प्रत्येक मुलाला ही गोष्ट आवडते. असा मुलगा शोधून सापडणार नाही की त्याला हे आवडत नाही. एका शहरातील विविध कंपन्यांचे आवडणारे मोबाईल, तर मोबाईलच्या कंपन्यांची नावं सगळ्यात जास्त मुलांनाच माहिती असतात. त्यांची संख्या दिलेली आहे. एक एक नाव, या नावासाठी 100 व्यक्ती आहेत, म्हणजे 100 जणांना ते नाव आवडते. एका नावाकरता 100 जण. ठीक आहे, चला आपण पाहू. नावं पाहू. सॅमसंग, विवो, ओप्पो आणि नोकिया. 4 कंपन्या आहेत. नोकिया कंपनी, आता नोकिया इंग्रजी नाव वाचता आलं पाहिजे. नोकिया ही कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. म्हणजे सरळ सोपा प्रश्न आहे. फक्त नोकिया या कंपनीचे मोबाईल वापरणारे व्यक्ती एका चित्राला 100 आणि चित्र पण एकच आहे, म्हणजे हे व्यक्ती आहेत 100. नोकियाचे मोबाईल हँडसेट वापरणारे व्यक्ती आहेत 100. 500 नाही, 10 नाही, 20 नाही, तर 100 हा पर्याय पर्याय क्रमांक 3 वर आहे. पुढची स्लाइड तीच आहे, फक्त प्रश्न चेंज आहे. पहा, आपल्याला या ठिकाणी घाई करण्याची आवश्यकताच नाही, कारण हा प्रकारच खूप सोपा आहे. सॅमसंग वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या. कुठे गेला सॅमसंग? हा सॅमसंग. सॅमसंग वापरणारे व्यक्ती चित्र बघू. 1 2 3 4. 4 चित्र, 100 गुणिले 4 400 व्यक्ती आहेत. मग हे जे आपलं दिसतंय, या ठिकाणी जिथं जागा असेल तिथंच आपण लिहून घ्यायचं 400. खूप लांब जायचं नाही प्रश्नापासून. सॅमसंग वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या ओप्पो वापरणाऱ्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा
ओप्पो 1 2 3 100 गुणिले 3 400 ही संख्या 300 पेक्षा, आता तुम्ही मला सांगा बरोबर, 400 हे 300 पेक्षा काय आहेत? 400 ही संख्या 300 पेक्षा जास्त आहे, म्हणजे आपल्याला जास्त जास्त कमी पाहायचं नाही, कमीचे पर्याय गेले. आता बघा ही जी जास्त संख्या आहे की 3 जास्त, 400 मधून 300 गेले, 100 ने जास्त, 100 ने जास्त, 200 ने नाही, 100 ने जास्त. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. स्लाइड तीच आहे, प्रश्न फक्त चेंज आहे. तर वाचा बरं प्रश्न. एकूण सर्व कंपन्यांचे मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? व्यक्तींची संख्या शेवटपर्यंत आपण वाचूया. चित्रांची संख्या नाही तर व्यक्तींची संख्या विचारलेली आहे. सर्व कंपन्यांचे मोबाईल, कंपनी 1 2 3 आणि 4, म्हणजे हे सगळे चित्र आपल्याला पाहावे लागतील. 1 2 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 ने 10, 100 गुणिले 10 1000. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. 1000 पहिल्याच पर्यायात आहेत, 100 नाही, 900 नाही, 800 नाही. पहिला पर्याय अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. चला पुढची नवीन स्लाइड पहा. नवीन स्लाइड आली की मग थोडी तुम्हाला उत्सुकता असते. बघा, शाळेतील विविध स्पर्धांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण आहे एका चित्राचे प्रमाण 20 विद्यार्थी, विद्यार्थी आहेत 20. बघा 4 प्रकारचे खेळ आहेत आणि आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. सर्वात कमी आवडणारा खेळाचा प्रकार विचारला. आता कमी चित्र कुठे आहे बघा बरं, एकच चित्र इथं आहे, म्हणजे सर्वात कमी जे आवडतंय ते आवडतंय लंगडी. सगळ्यात कमी आवडणारा प्रकार लंगडी. लंगडी हा पर्याय बरोबर आहे. लंगडी हा प्रकार योग्य आहे, पर्याय क्रमांक 2. बघा शाळेतील किती मुलांना खो खो हा खेळ आवडतो? अतिशय सोपा प्रश्न आहे. किती मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना. तर खो खो खेळ आवडणारे विद्यार्थी 1 2. बघा आवड असणारे विद्यार्थी 3 4 5, 5 चित्र 20 विद्यार्थी, 20 पंचे 100. तर 100 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो. बघा 20 पहिल्याच पर्यायात आहेत, आपण 20 पाहू शकतो, पण 20 एका चित्राकरता आहेत, 5 चित्राकरता 20 पंचे 100. 100 आहे शेवटचा पर्याय, शेवटचा पर्याय आपला बरोबर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा स्लाइड तीच आहे, फक्त प्रश्न बदललेला आहे. 20 विद्यार्थी. जरी स्लाइड ती असली तरी आपण प्रमाणाकडे एकदा पुन्हा पाहू. 20 विद्यार्थी आहेत. एकूण किती मुलांना कबड्डी व धावणे हा खेळ आवडतो? कबड्डी आणि धावणे. बघा शेवटी आहे हे आणि हे. कबड्डी 3 आणि धावणे 3, 3 आणि 3 6. 6 चित्र आहेत, मुलं आहेत, 20 गुणिले 6 120. 120 कोणत्या पर्यायात आहेत बघा, 120 पर्याय क्रमांक 2. आता ही शेवटची स्लाइड आपल्यासाठी आहे, ही कोरी दिलेली आहे. आता या स्लाइडवर थोडक्यात आपण फक्त चर्चा करणार आहोत. तर बघा आपला आजचा हा चित्ररूप माहितीचे आकलन हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. या भागामध्ये आपण पाहिलं काय? सगळ्यात महत्वाचं प्रमाण पाहिलं. जर तुम्हाला प्रमाण माहित असेल तर ते प्रमाण म्हणजे एका चित्रासाठी दिलेल्या एका कोणत्याही चित्रासाठी नेमकं प्रमाण काय आहे हे प्रमाण पाहायचं आणि त्याप्रमाणे आपण उत्तर सोडवायचं. ठीक आहे, आता बघा
गणिताचा हा शेवटचा तास होता, म्हणजे पूर्ण वर्षातील इयत्ता 5वीच अभ्यासक्रमाचं, शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाचं जे गणित आहे ते पूर्ण या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे आजचा हा तास गणिताचा शेवटचा तास आहे. म्हणजे तुमचा गणिताचा सर्व अभ्यास ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. प्रत्येक विषयात झालेला आहे. मराठीचा तास पण आपला संपलेला आहे. आता आणखी 2 विषय राहिलेले आहेत. आता काम काय करायचं तुम्हाला पहा, गणिताचे जेवढे घटक असतील तेवढ्या घटकांची तुम्हाला 3 प्रकारामध्ये विभागणी करता आली पाहिजे. बघा, 3 प्रकार. कोणताही अभ्यास करताना तुम्हाला या 3 प्रकाराची जर तुम्ही विभागणी केली, विभागणी करायची म्हणजे लगेच कात्री घ्यायची आणि त्याला प्रश्नांना कापत बसायची पानं, तशी विभागणी नाही. तुम्हाला प्रश्न पाहिल्याबरोबर कळला पाहिजे की हा प्रश्न नेमका खूप सोपा आहे, अरे हा तर प्रश्न मला खूप लवकर जमतोय, माझी बुद्धिमत्ता चांगली आहे, पण हा प्रश्न खरंच खूप सोपा आहे बरं का. नाही, या प्रश्नाला थोडा विचार करावा लागतोय, हा प्रश्न दिसतोय सोपा पण याला नीट वाचावा लागते, त्यामुळे हा मध्यम मध्ये येईल. आणि काही प्रश्न नुसते वाचून होणार नाहीत, तर त्या प्रश्नाचं स्वतः उत्तर तर काढावंच लागतंय, पण तरी सुद्धा मला विचार करायला वेळ लागतोय, अशा प्रकारचे प्रश्न. कोणत्याही पेपरमध्ये याच पॅटर्ननुसार आपला पेपर असतो, सोपा, मध्यम, कठीण. आता लक्षात घ्या, जेवढे घटक आहेत गणिताचे, मी पुन्हा पुन्हा सांगतो बघा, तेवढे घटक तुम्ही आज गणिताचा अभ्यास खूप चांगला आहे, मग मी आता निवांत आराम करतो आणि पेपरच्या आधी बघू, एक 2-4 दिवस आधी मी अभ्यास करीन, असं कधीच होणार नाही. कोणत्याच विषयाला होणार नाही, पण गणिताला मात्र तुम्हाला दररोज सराव पाहिजे. तुमचे जे घटक आहेत त्या घटकाप्रमाणे म्हणजे धड्यांप्रमाणे सोपे प्रश्न जर तुम्ही दररोज सोडवले, रोज ठरवून घ्या, रोज एका घटकाचे मी 5 सोपे प्रश्न सोडवणार रोज. म्हणजे घटक तुमचे जर 31 असतील तर 31 गुणिले 5, 5 एक 5, 5 त्रिक 15. मी रोज 155 प्रश्न सोडवणार. मग आता सोडवणार याच्याकरता तर वेळ लागणार, मग हा वेळ मी कुठून आणायचा, तर बघा, सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंतचा वेळ, तुमचा आवरण्याचा वेळ सोडून तुम्ही सकाळच्या प्रसन्न वेळेत कमीत कमी 50 प्रश्न सोडवू शकता. बघा बरं का, शाळेत गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटेल की आता वर्गात वेळ आहे, दुपारच्या सुट्टीनंतर वेळ आहे, तेव्हा तुम्ही 30 ते 40 प्रश्न या ठिकाणी सोडवू शकता शाळेमध्ये. आता 80 प्रश्न झाले, उरले किती, 75. बघा, हे 75 प्रश्न मात्र घरी गेल्यानंतर तुम्हाला सोडवायचे आहे. आणि काही प्रश्न लिहायचा नाही, वहीवर खूप मोठं लिखाण करायचं नाही, फक्त आपल्याला याचं कच्चं काम करायचं आहे. आणि कच्चं काम करून आपल्या सोबत एक गणिताचं पुस्तक आपलं राहील आणि त्या पुस्तकातले सोपे प्रश्न आपण दररोज सोडवायचे आहे. प्रश्न राहील, एक पाटी राहील, पाटी आणि पेन्सिल, पाटीवर सोडवा किंवा कच्च्या वहीवर सोडवा, ठीक आहे. मध्यम प्रश्न मात्र आपले इतके नाही झाले तरी चालतील, मध्यम प्रश्न 2 प्रश्न आपण एका घटकावर घेऊ. आता हे दररोज करायचे का, दररोज केले तर चांगलंच आहे, पण एका दिवसाआड मध्यम प्रश्न जर घेतले तर 31 घटक असतील तर 31 घटकाचे 62 प्रश्न दररोज. म्हणजे आता जर हे दररोज होतील डेली, तर हे एका दिवसाआड घेऊ, एक दिवसात. कारण रोज रोज समजा तुम्हाला रोज करणं हे जरा बोर वाटेल. आता कठीण प्रश्न सुद्धा 2च घ्यायचे, पण हे 3 दिवसाच्या गॅपने घ्यायचे. बघा बरं का, आज घेतले तर 3 दिवसानंतर घ्यायचे, मग कठीण प्रश्न सुद्धा 62 होते. आणि कठीण प्रश्न जे तुम्हाला जमत नाहीत ते तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांना विचारा, आपल्या पालकांना विचारा, मोठ्या भावाला विचारा, बहिणीला विचारा, ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला म्हणजे मी तर सांगेलच, पण कुणी पण सांगेल,
100% तुम्हाला गॅरंटी देतो, गणितामध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहे, 100 गुण आहेत, 100 पैकी तुम्हाला 100 गुण मिळणार. कारण गणित विषय असा आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे गणित. त्यामध्ये आपला मार्क जाण्याची शक्यताच नाही. जर अशा प्रकारे अभ्यास केला, तुमच्या सगळ्या शंका क्लिअर केल्या, तर तुम्हाला 100 पैकी 100 म्हणजे आउट ऑफ मार्क मिळतील. ठीक आहे. प्रत्येक विषय हा महत्वाचा आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास चांगला करा, पण गणिताचा अभ्यास मात्र दररोज कसा होईल त्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. आजचा तास या ठिकाणी आपण थांबवतोय. आपला उद्याचा तास हा इंग्रजी विषयाचा होईल. इंग्रजी विषयासाठी आपल्याकडं आमच्या तालुक्यातील अत्यंत तज्ञ आणि खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगणारे या ठिकाणी शिक्षक येतील. उद्या त्यांचा परिचय होईलच. तर उद्या नवीन विषयासह आणि नवीन